काय छाप सोडली मेहनतीच्या बळावरती, मेहनतीच्या जोरावरती. प्रशांत घरत हे नाव नाही तर टेनिस क्रिकेटचा ब्रँड आहे आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्या. भरपूर संघर्ष, भरपूर मेहनत आणि आज प्रशांत घरतला आपण पाहतोय. प्रशांत जास्त वेळ घेणार नाही, परंतु एकंदरीत काय म्हणशील, 2 ओव्हरमध्ये 45 होत्या ज्यावेळी एकविरा नायगाव बॅटिंग करत होता, त्यानंतर केलेला कमबॅक विघ्नेश तू आणि इतर गोलंदाज, कसं कौतुक करशील गोलंदाजांचं? नक्कीच खूप चांगली गोलंदाजी झाली त्यानंतर. आणि एकविरा नायगावचे फलंदाजी थोडं सावरून खेळण्याच्या नादात नव्हते, ते मारण्याच्या या प्रयत्नातच होते. त्या नादामध्ये आम्हाला विकेट भेटला, आमच्यासाठी चांगली गोष्ट ठरली. शेखर दादांनी तुमच्या संघाला इन्व्हाइट केलंय, कसं कौतुक कराल त्यांचं? नक्कीच आमचं शेखर दादा टिवरी परिसरात नेहमीच एंट्री टाकत असतात, तर आभारी असेल त्यांचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळताय टिवरी गावात, ही स्पर्धा कसं वाटतं या फ्लड लाईट्स आणि एकंदरीत आयोजन नियोजन? आयोजन खूप चांगलं आहे आणि या आता तर बघायला गेलं तर उन्हाचा तडाखा खूप आहे, त्यामुळे डेच्या स्पर्धा खेळताना कुठेतरी प्लेयर्स लोकांना त्रास होतो आणि नाईट त्यामुळे खूप फायदेशीर ठरते आणि आयोजन खूप सुंदर आहे, खेळायला मजा येते. आणि आताचे जे यंगस्टर आहे क्रिकेट खेळतायत, काही तुम्हाला बघून देखील मोटिवेट होत आहेत, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही ॲज अ क्रिकेटर म्हणून की कशा प्रकारे त्यांनी क्रिकेट खेळलं पाहिजे? काय नाही, मेहनत करत राहायची आहे सतत आणि सतत कन्सिस्टन्सी असली तर फळे नक्कीच मिळेल. जोरदार टाळ्या. प्रशांत घरत ठरला होता या मॅचचा हिरो आणि चांगल्या प्रतिक्रिया त्याच्या आपण पाहिल्या. थँक्यू प्रशांत. आणि जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. दिनी जिकिनी व्हॉइस ऑफ पांजू त्या ठिकाणी आहे. थँक्यू प्रदर्शनला. धन्यवाद अक्षयजी साटम, धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. या मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय, तिथे सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला 2020 बॉयज प्रेझेंट नारंगी संघ पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा बॉल, यावेळेस जबरदस्त पुलचा फटका दाखवलाय आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता षटकार. जबरदस्त सुरुवात वसई कोलीवाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गॉडसन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला क्रिसिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय आणि आल्या आल्या नारंगी संघाला मैदानाच्या आतमध्ये आल्याची जाण करून देत असताना पाहायला मिळत आहेत. जयीवरती आक्रमण केलंय. गोलंदाज जर हॅट्रिक घेतोय तर हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. एका बाजूला एक मिड विकेटच्या क्षेत्रात चौकार आलाय, तदनंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात षटकार आलाय. समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता ग्रेट टायमिंग चौकार. मधनं चौकार येतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अगदी बदल करतायत. ऑन साईडला क्षेत्ररक्षक सजवलंय मिड विकेटच्या क्षेत्रात, तदनंतर आता लॉंगहॉपच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ पुलचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली गेली. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिल्या गेल्या डीप मध्ये आपण पाहतोय. खूप टप्प्याचा हाही चेंडू होता, मात्र या चेंडूला अगदी एलिमिनेशन देऊ शकले नाहीत. एक धाव घेतली गेली आणि एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये.
एकंदरीत पाहिलं तर 4 बॉलवरती 15 धावा आलेत. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल बॅटिंग वसई कोलीवाडा संघाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रिवर्सचा फटका खेळलेत, आल्या आल्या जबरदस्त फटका आणि बॉलला पाठवले पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. लोअर फुलटॉसचा चेंडू होता आणि त्याला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला मिळतंय. फ्लाईट दिली होती ऑप्शनच्या बाहेर, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळू शकलं नाही. पहिलं षटक अगदी आपण पाहतोय वसई कोलीवाडा संघाने आपल्या नावावरती केलंय. 19 धावा, त्यामध्ये 3 चौकार, एक उत्तुंग षटकार. आपण पहिल्या षटकात डॉमिनेट करतायत फलंदाज. आता दुसरं पॉवर प्लेचं षटक, विकेट घ्याव्या लागतील. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2चं षटक महत्वाचं असणार आहे. बघा, नारंगी संघ आपला राखीव प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. एस 11च आहेत का? ओके. मयूर मांगेला गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. क्रमांक 2चे हे षटक. चांगला चेंडू, वेगात चेंडू टाकतायत. जबरदस्त चेंडू होता आणि बॉलला पाठवले इथे यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगला चेंडू हाताळलाय ऑप्शनच्या बाहेर. गुड लेंथ वरती टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेने वेध घेत असताना पाहायला मिळतोय. चांगले षटक हाताळावं लागेल, विकेट इथे घ्यावी लागेल. गॉडसन अगदी लईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं नेहाल बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. 20 20 धावा फलकावरती आपण पाहतोय. मयूर मांगेला गोलंदाजी मार्गावरती. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्यावरती टॅप पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेले, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. 1च्या मदतीने धावसंख्या फलकावरती 21 धावा. पहिल्या षटकात अगदी धुवाधार फलंदाजी पाहिली होती. या षटकात थोडंसं शांत ठेवले मयूर मांगेला या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावरती लेंथवरती गोलंदाजी करतायत आणि हात खोलण्याचा अजूनही चान्सेस दिला नाही. चांगला चेंडू ऑन साईडला जोरात खेळले. लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू येतोय, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एकच धावेवरती सॅटिस्फाईड दोन्ही बॅटरला लाहावं लागतंय. काय षटक हाताळतायत अफलातूनरित्या. मोठे फटके अजूनही खेळू दिले नाहीत. अचूक टप्पा, भेदक मारा मयूर मांगेलाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 22 धावा. मोठा फटका खेळलेत, बॉल हवेत राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक जजमेंट दाखवतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बॅक टू द डगआउट. मोठी सफलता प्राप्त झालेली आहे. गॉडसन बॅक टू डगआउट गॉन. पुल करायचं होतं, मात्र प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं तिथे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय आणि खूप चांगला झेल जजमेंट सहित टिपला गेलाय. धावसंख्या फलकावरती स्थिरवली गेली. एकंदरीत पाहिलं तर वसई कोलीवाडा या संघाची 22 नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्रमांक 3 वरती एक चांगली भागीदारी पार्टनरशिप बिल्ड झाली होती मैदानाच्या आतमध्ये आणि ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम मयूर मांगेला करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जॅक्सन येतोय.
जॅक्सन गोलंदाजी मार्गावरती मयूर मोठा फटका खेळले पुन्हा एकदा उंची जास्त प्राप्त केले चेंज ऑफ पेस गती परिवर्तन क्षेत्ररक्षक जजमेंट दाखवतोय गुड कॅच ऑफ द क्वालिटी टेकन द कॅच नंबर 2 गॉन दोन विकेट लगातार अगदी घेतल्या गेल्यात धावसंख्या 22 2 विकेट गमावल्या गेल्यात ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि हॅट्रिक करता हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे जबरदस्त गोलंदाजी कमबॅक कसं करावं अगदी ते दाखवून देत असताना मयूर मांगेला आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकात अगदी फलंदाजांनी डॉमिनेट केलं होतं या षटकात मयूर मांगेला अगदी धारदार गोलंदाजी करतोय आणि बॅकफुटला जाण्याकरता वसई कोलीवाडा 22 ला 2 धक्के बसलेत ऑस्डन येतोय मैदानाच्या आतमध्ये ऑस्डन मानकर दाखल झालाय क्रमांक 4 वरती एखादी भागीदारी लावावी लागेल दोन्ही फलंदाजांना अगदी चांगल्या चेंडूंची सन्मानपूर्वक बॅटिंग करावी लागेल आणि खास करून खराब चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे पाठवावं लागेल धावांची गती 22 वरती आपल्याला पाहायला मिळते विकेट 2 लगातारच्या बॉलवरती गमावल्या गेल्यात ऑन हॅट्रिकचा हा चेंडू मयूर मांगेला तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळायचं होतं बॉल अगदी चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र वाईड लाईनला सोडून निघतोय वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचतोय वसई कोलीवाडा हाही संघ अगदी मजबूत संघ आहे एका बाजूला क्रिसिल सारखा बॅटर तर दुसऱ्या बाजूला ऑस्डन मानकर सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावरती मयूर तयार होतोय चांगला चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळतायत एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू वळतोय एक धाव घेतली गेली एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहत आहेत धावसंख्या पोचते ती फलकावरती 24 वरती पहिल्या षटकात एकंदरीत 19 धावा आल्या होत्या आणि या षटकात एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय मयूर मांगेलाला आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी 2 विकेटही त्यामध्ये मिळवलेल्या आहेत दबावात आणले अगदी बॅटिंग करणाऱ्या वसई कोलीवाडा या संघाला धावांची गती 24 वरती 2 विकेट कालचा दिवस आपण पाहिलं तर जय मल्हार वर्सोवा या संघाने वर्चस्व गाजवलं आणि अंतिम 4चे दरवाजे खुले केलेत ते कोणता संघ अंतिम 4 मध्ये जातोय याकडे अगदी लक्ष लागलं गेलंय पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रकाश 11 कोचवडीचा संघ विजयी झालाय दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जय हनुमान टिवरी ब तिसऱ्या मॅच मध्ये फ्रान्सी 11 प्रिन्सी जयू 11 अर्नाला या संघाने डॉमिनेट केलाय आणि हा सामना महत्त्वाचा असणार आहे चौथा सामना आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळतोय वसई कोलीवाडा 24 वरती 2 विकेट धीरज गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 3चं षटक जबरदस्त फटका खेळलेत गॅप मध्ये खेळलेत आणि बॉलला पाठवलंय जबरदस्त फटका कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार ऑस्डन मानकरच्या बॅटमधनं फटका येतोय मॅन इन युनिफॉर्म आहे वसई कोलीवाड्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी सातत्याने तो करतोय अगदी किंचितसा पुढे पडलाय सीमारेषेच्या पासून जबरदस्त आपण एक्सचेंज रिप्लेमध्ये पाहू शकतोय ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि त्यावरती फटका अप्रतिम पाहायला मिळतोय धावसंख्या पोहोचते ती 28 वरती अक्रॉस द लाईन खेळले डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय एक धाव घेतली गेली एकाच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय दोन्ही बॅटर अगदी चांगले फॉर्ममध्ये आहेत 29 धावा 2 गडी माघारी परतलेत 5 षटकांचा मॅच आणि 5 षटकांमध्ये अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर 63-64 पर्यंत पोचू शकतोय टीम वसई कोलीवाडा प्रोजेक्टिंग स्कोअर पाहिला तर 63 दाखवतोय 12.43च्या धावगतीने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय
मात्र विकेट गमावल्यानंतर एखाद्या भागीदारीची आवश्यकता वसई कोलीवाडा संघाकरिता आहे आणि या दोन फलंदाजांवरती नजरा असतील. एका बाजूला क्रिसिल आणि दुसऱ्या बाजूला ऑस्डन मानकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या आणि डावऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतला असल्या कारणास्तव वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. मोठा फटका खेळलेत, पायाच्या दिशेने चेंडू हाताळला गेला आणि फ्लिक ऑफ द रिचचा फटका दाखवलाय. जबरदस्त टायमिंग आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. श्रद्धांजली चषक षटकार, काही फटका खेळले, जबरदस्त बॉटम यांचा जबरदस्त वापर केलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. पायाच्या दिशेने हा चेंडू हाताळला होता आणि अगदी फ्लिक ऑफ द रिचचा फटका पॉवर जनरेट केली आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोचली गेली ती आता फलकावरती 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दबाव वाढतोय. चौधरी मोटर ट्रेनिंग स्कूलचे शशिकांतजी चौधरी यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. 35 धावा, 2 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. पुन्हा एकदा या वेळेस जबरदस्त फटका, अगदी बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फोर्स करत असताना समोरच्या दिशेने काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. क्रिशिलच्या बॅटमधनं मोठे मोठे लांब पल्ल्याचे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. दबाव वाढतोय. 41 धावा, टीम मीटिंग लगेच बोलवली गेल्या. अगदी मयूर मांगेलाने जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरती पाणी फिरलंय की काय धीरजने मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला सध्या पाहायला मिळतोय 2020 बॉईज नारंगीचा संघ. तर वसई कोलीवाडा अगदी फ्रंटफुटला आपण पाहतोय. 41 धावा, 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर प्रोजेक्टिंग स्कोअर एकंदरीत पाहिलं तर 70हून अधिक दाखवायला लागलाय. अशाच पद्धतीने फलंदाजी जर झाली तर 70हून अधिक धावा या आपण स्कोअरबोर्डवरती पाहू शकतोय. 2 लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार, अफलातून फटके पाहायला मिळत आहेत. फ्लिक ऑफ द रिचचा फटका आणि शॉर्टम पुलचा फटका दाखवलाय समोरच्या दिशेने. ऑन साइडला पायाच्या दिशेने हा चेंडू हाताळला गेलाय. डीपमध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते एकंदरीत पहिले तर 43 या आकड्यावरती 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात आणि 2 विकेट गेल्यानंतर ही भागीदारी अप्रतिम पाहायला मिळते क्रिसिल आणि ऑस्डन मानकरच्या माध्यमातून. शॉर्टम पूल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, जबरदस्त फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, टावरिंग सिक्सर. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 5 आणि या षटकात जवळपास 25 धावा. काही बॅटिंग झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिशिलच्या बॅटमधनं हा 3रा षटकार. धावसंख्या एकंदरीत पहिलं तर जाऊन पोचतोय. विवेक आम्हाला दर्शवतायत. एकोणपन्नास धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती मयूर मांगेला पुन्हा एकदा तयार होतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे. धावांवरती अंकुश लावण्याचं काम दुसऱ्या षटकात निश्चितच केलं होतं. मात्र धीरज सारख्या गोलंदाजावरती अफलातूनरित्या हल्ले चढवले आणि हल्ले चढवत असताना 25 धावांचं मागडं षटक या सामन्यातलं पाहायला मिळतंय. आता डावऱ्या हाताच्या फलंदाजासाठी मयूर मांगेला तयार होतोय. विकेट घ्यावी लागेल. भागीदारी अगदी योग्य पाहायला मिळते या 2 बॅटरच्या माध्यमातून. 49 वरती 2 विकेट. पुल केलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण होते. पायचा क्षेत्ररक्षक पोचेल का? मात्र पोचले जरूर होते. शेवटच्या मोमेंटला आय साईड डलमलीत झाले आणि हा झेल निसटतोय. ऑस्डन मानकर
या खेळाडूचा. कॅचेस विन द मॅचेस संधी होती ही भागीदारी ब्रेक करण्याची, मात्र तीही गमावले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 50 वरती जाऊन पोहोचतोय. 50 अप. वसई कोलीवाडा या संघाच्या 50 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती मयूर एक विकेट टेकर गोलंदाज संधी निर्माण करून देतोय, मात्र संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होत नाही. गोलंदाजी मार्गावरती मयूर तयार होतोय, तर स्ट्राईकला बॅटर ज्याच्या बॅटमधनं अफलातून फटके आपण पाहिलेत असा क्रिसिल आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने पुढ्यात टाकलेल्या बॉलला अगदी पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पार्किंग लॉट मध्ये षटकार. अजून एक जर षटकार येतोय तर क्रिस तुषार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. काय बॅटिंग होत आहे. समोर चेंडू ठेवला होता, अगदी पुढ्यातल्या चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 56 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवरफुल बॅटिंग वसई कोलीवाडा संघाच्या वतीने आपण पाहतोय. काय फटके अगदी लांबवर जात आहेत. मोठमोठे षटकार आपण पाहतोय. गुड शॉटच्या बॉलने अगदी भरारी घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून. श्रद्धांजली चषक 2026चा शानदार आयोजन पाहायला मिळतंय. आणि जशी कालपासून सुरुवात झाली, कालच्या दिवसात 80हून अधिक षटकार आपण पाहिले. आजही किती षटकार लागतील ते प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. धावसंख्या 56 वरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा घेतले, इथे संधी निर्माण झाले आणि संधीचं सोनं केले गेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मोठी सफलता. क्रिसिल बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना झेलबादच्या माध्यमातून. मी मगाशीही उल्लेख केला, मयूर मांगेला एक विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि विकेट त्याने मिळवले. पार्टनरशिप ब्रेक केले मैदानाच्या आतमध्ये. वसई कोलीवाडाला बसणारा हा तिसरा धक्का. छप्पन्न धावा फलकावरती आहेत आणि 56 धावांवरती तिसरा धक्का बसतोय. अजूनही आपण पाहिलं तर 9 बॉलचा खेळ बाकी राहिला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज अजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळाली आहे, मात्र बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळेल का 2020 बॉईज नारंगी या संघाचा, कारण विकेट घ्याव्या लागतील. 56 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्लॉग ओव्हरला जशी सुरुवात झाली, स्लॉग ओव्हरमध्ये एक षटकार आतापर्यंत मयूरच्या अगेन्स्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बीमार चेंडू आणि त्यावरती गोलंदाजाला बीमार केले. 4 धावांकरिता बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. नो प्लस 4 5 धावा मिळतील. धावसंख्या 61 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. अजयच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. पंचांच्या माध्यमातून निश्चितच वॉर्निंगही दिली गेली आहे. पहिला बीमर चेंडू हाताळला गेलाय आणि भरपूर मोठा बीमर होता. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतोय. फलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. उडी मारावी लागली आणि बॉलला दिशा फक्त दाखवली फाईन लेगची. फ्रीटचा बॉल, त्यालाही अगदी पायाच्या दिशेने हाताळलं होतं. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. एक धाव घेतली गेली, एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 62 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ आता बाकी राहिला या षटकामध्ये. धावगती आपण पाहिली तर जवळपास 17ची धावगती राखली गेली. वसई कोलीवाडा संघाने डॉमिनेट केले या मॅचमध्ये. पहिल्या षटकात 19, दुसरं षटक वगळता तिसऱ्या षटकात 25 आणि या षटकात आतापर्यंत 13 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. औषधन मानकर ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला आहे.
आणि जबरदस्त फटका खेळलेत. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात बॉल वळतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी जातील का? यस नो वेट. हे कॉलिंग जुळलं गेलं नव्हतं. फेकी खराब, कारण दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं तर अर्ध्या खेळपट्टीवरती येऊन उभे राहिले होते. जर कलेक्शन केलं असतं तर निश्चितच मोठी सफलता मिळू शकली असती. मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. धावसंख्या 64. 3 गडी माघारी परतलेत. धावा येत आहेत. विकेट एका बाजूला जरूर गमावल्यात, मात्र धावाही त्याच वेगाने येताना पाहायला मिळत आहेत वसई कोळीवाडा संघाच्या वतीने. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय मयूर. हे षटक भरपूर मागडं ठरतंय. लांब पल्ल्याचं षटक ठरतंय. मोठा प्रहार करायचा होता. अगदी चांगला चेंडू हाताळलाय आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. चौथं षटक समाप्त झालंय आणि 4 षटकांमध्ये एकंदरीत पाहिलं तर धावा फलकावरती आपण पाहतोय. चौसष्ट धावा झालेत फलकावरती. 6 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. मयूर मांगेलीचं हे षटक 15 धाबांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकात 24 होत्या. मागच्या 2 षटकांमध्ये जवळपास 40 धावा घेतल्या गेल्यात वसई कोळीवाडा या संघाने. 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. स्लॉग ओव्हर कोणत्या गोलंदाजाचा वापर होतोय याकडे लक्ष लागलंय, कारण 6 चेंडू महत्वाचे असतील. इथून जर 10 ते 15 धावा आल्या तर 80चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. जतीन मांगेला गोलंदाजी मार्गावरती आलेत. शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येत असताना 6 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. चला टॉससाठी या प्रकाश 11 खोचिवडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान टिवरी ब या 2 टीममध्ये टॉस होईल. सामना 4 षटकांचा असेल, याची दखल घ्या. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती असेल आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस इथे करणार आहोत. 64 धावा, 3 गडी माघारी परतलेत. जतीन मांगेला गोलंदाजी मार्गावरती आलेत. कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत शेवटच्या षटकामध्ये पाहावं लागेल. पुढ्यात चेंडू टाकलाय. जबरदस्त टायमिंग, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लॉट मध्ये हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता आणि दोन्ही हात खुले केलेत फलंदाजाने, असंच म्हणावं लागेल. नव्हता दिया कबूल किया या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर षटकाराच्या मदतीने 70 रन्स ऑन बोर्ड. 70 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू येतोय. मयूर मागेला आहेत तिथे एकच धाव घेतली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 71 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. नागेशजी पाटील, महेंद्र भोईर आणि हेमंत भोईर यांची आज ॲनिव्हर्सरी आहे. ॲनिव्हर्सरीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला होता आणि पाहता पाहता लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होतं, पंचांच्या निदर्शनात आले. तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. धावा झाल्या त्या 73. 3 विकेट, 3 बॉलचा खेळ. महत्वाचे 3 चेंडू डॉट येतील का की मोठे फटके अस्डनच्या माध्यमातून येतील याकडे लक्ष लागले. फुलटॉस वरती घेतलंय पाठीमागच्या दिशेने. अगदी शॉटचा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाही. 2 धावा घेतल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3ऱ्या धावेसाठी जात असताना फलंदाज रनआउटच्या माध्यमातून ऑस्डन मानकर याला जावं लागेल माघारी. आणखीन एक धक्का बसतोय. धावसंख्या पोचते ती 75. कितना हो गया 75 ना 73
समोरच्या दिशेने जबरदस्त फटका, अगदी आपण पाहतोय अट्टहास केला होता फलंदाज. आपण पाहिलं तर अजयने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा आणि बॉलला पाठवलंय स्टेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 81 झाले. 81 धावा फलकावरती. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस, आ बैल मुझे मार, अशा पद्धतीचा चेंडू हाताळला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. धावसंख्या 87 आणि जिंकण्याकरिता 88 धावांचं लक्ष्य 2020 बॉईज नारंगी या संघासमोर. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय. प्रकाश 11 खोचिवडे संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान टिवरी ब संघाचा कॅप्टन, आपण टॉसच्या दिशेने या. अगदी शांतता पसरली गेले 2020 बॉईज यांच्या खेम्यामध्ये. आपण पाहतोय अगदी साईड स्क्रीन वरती दाखवलं जात आहे 80 धावा, 80हून अधिकचं टार्गेट चेस करायचं आहे. महेंद्रजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल आपल्या शुभ हस्ते केला जाईल. श्री मोटर्सचे मालक प्रणितजी चौधरी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती करीन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला फिल्डिंग सजून घ्यायचे.
हॅलो हॅलो मिलिंद भोईर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मिलिंद भोईर. सामन्याला होते सुरुवात. वसई कोळीवाडा या टीमने जबरदस्त बॅटिंग करत असताना फलकावर धावसंख्या 87 लगावले. 88 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 2020 बॉयज नारंगी हा संघ पाहायला मिळतोय. यंदाचा हंगाम दोन्ही संघ अप्रतिम खेळ साकारतायत. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल मयूर मांगेलेच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. वेलकम बाउंड्री, वेलकम सिक्सर. एकंदरीत आपण पाहू शकताय जबरदस्त फटका. लो फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलला पनिशमेंट दिलं. एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना जशाच तसं उत्तर दिले गेलंय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मयूर मांगेलेच्या माध्यमातून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांकरिता. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. अप्रतिम अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो आउटफील्डच्या वरून. वा, मयूर मांगेला स्टाईल मध्ये यावेळेला त्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना 88 धावांचा जरी पाठलाग करायचा आहे, आम्ही इथे थांबणार नाहीये. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केलाय. षटकारानंतर आलेला दिनेजिकने हा चौकार पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी होत आहे, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे, तर याच पद्धतीने मोठी फटके यायला हवेत आणि ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून देत असताना मयूर मांगेला यांना आपण पाहतोय. षटकार, एक चौकार. आतापर्यंत 2 बॉलवरती 10 धावा 2020 बॉयज नारंगी या संघाच्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी आणि चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा खात 4 धावांकरिता चौकार. क्रिसिलने केली चुकी, चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी आपण योग्य उल्लेख केलात. अतिघाई संकटात नाही, खूप लांब होतंय ह्या वेळेला. क्रिसिल डबल माइंड मध्ये होते, असं वाटलं ते बॉर्डर लाईन टच आहेत, त्यांना अंदाज यावेळेला बांधता आला नाही आणि सरळ बॉल ह्या वेळेला निघून जाते चौकारासाठी. आणि पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार. 14 रन झालेत. चांगला बॉल होता. खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स झाला आणि सरळ बॉल गली रिजन मध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. गॉडसन पाकिट सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14 रन. फुटवर्कचा वापर केला नव्हता यावेळेस आपण पाहिलं तर. खडे खडे खेळण्याचा मनसुबा फसतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 14 वरती स्थिरावली गेले. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेकी प्रमोद सर आपल्याला पाहायला मिळत आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. परफेक्शन काय असतं त्या थ्रो मध्ये दिसलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 रन. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. मयूर 5 बॉलमध्ये 15 रन 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गौतमचा हा फटका चीफ शॉट खेळला गेलाय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. सिंगल मेल आणि पहिल्या षटकामध्ये मिल्टनच्या या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 16. कंपॅरिझन करताना वसई कोळीवाडा या टीमची 19 रन पहिल्या षटकामध्ये होत्या. 3 धावेने यावेळेला पाठीमागे राहताना पाहायला मिळतात. 24 बॉल आणि 72 रन हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल.
दिनेश चिकेनी ज्या पद्धतीने आपण पाहतायत सरासरी चांगली आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या 19 धावा होत्या, इथे 3 धावेने पाठीमागे आहेत, हरकत नाही. परंतु ज्या सरासरीने जायचं आहे ती सरासरी आता मेंटेन करत असताना मिल्टनच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात डॉमिनेट केलंय फलंदाजांनी. ज्या पद्धतीने भागीदारीची आवश्यकता होती, सुरुवातीची आवश्यकता होती, आणि आता वेल सेट बॅटर पाहायला मिळत आहे. 16 धावा फलकावरती, वेल अँड गुड सरासरी आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण पाहिलं तर प्रदर्शन लाईव्ह मल्टी कॅमेरा सेटअप, HD लाईव्ह स्ट्रीमिंग स्पेशली फॉर क्रिकेट टुर्नामेंट्स, कव्हर ऑल टाइप्स ऑफ इव्हेंट. महान केसरीनाथ पाटील प्रदर्शन लाईव्हचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले लेखक सुद्धा आहेत. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 आपण सध्या अनुभवतायत. यानंतर सामने 4 षटकांचे पाहायला मिळतील. आतापर्यंत गौतम पाटील आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर मयूर मांगेला चांगली रणनीतीने खेळतायत. मयूर मांगेला स्पेशली बेताज आहे पॉवर प्लेचा. प्रतिमान साईडला खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहू शकतात. 1 रन मिळेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. ऑस्डन मानकर एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. अगदी चांगला चेंडू आता लावता, खोलात चेंडू ठेवतायत, ऑप्शनच्या बाहेर ठेवतायत आणि विकेट घेण्याची संधी निर्माण करून देत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 17 धावा. 2020 बॉईज नारंगीचा संघ 2 करतोय. 88 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि खास करून आपण पाहिलं तर मोठी स्ट्रोक मयूरच्या माध्यमातून आलेल्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटका, घुटना टेक, सिक्सर देख, अफलातून टायमिंग, आउट ऑफ द पार्क, षटकार. काही जबरदस्त फटका खेळलेत. अगदी आपण पाहतोय मोठा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावांचा टोला येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 23 वरती जाऊन पोहोचतोय. अगदी नेत्रदीपक असं मैदान आपण पाहतोय. जबरदस्त मैदान, भोईर कुटुंबियांचे मैदान प्रमोद सर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कैलासवासी गंगाधर मालजी भोईर, आप्पा कैलासवासी सूर्यकांत मालजी भोईर, तात्या कैलासवासी रवींद्र लक्ष्मण भोईर, अण्णा आणि कैलासवासी विजय गोविंद भोईर. चांगला चेंडू खोलात टाकला होता. षटकार आल्यानंतर अगदी गोलंदाजीमध्ये चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज ऑस्डन मानकरला आपण पाहिलं तर. हो, मैदानाचा उल्लेख करावा लागेल. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर मुंबईमध्ये गेलात तर 2-2, 3-3 लाखाच्या स्पर्धा असतात. पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं. परंतु यावेळेला ओपन मैदान मिळालंय आणि हवं तसं खेळाडूंच्या पद्धतीने आपण पाहू शकता त्या मैदानाची उभारणी केली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लोवर 1 बॉल जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. या षटकामध्ये धावा थांबलेत. चांगली गोलंदाजी करत असताना ऑस्डन मानकरला आपण पाहतायत फिरकीचा मारा करताना पाहायला मिळतो. अगदी फिंगरचा चांगला वापर करतोय. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी त्याचा प्रात्यक्षिक दाखवतोय. या बॉलला पुन्हा एकदा अप्रतिम वाईट यॉर्करने या बॉलची सांगता होत असताना मयूर मांगेला एका साईडला मात्र पाहतच राहिलाय. सध्या आपण पाहिलं तर 5 बॉल हाताळलेत. वेगवेगळ्या लाईन अँड लेंथवर त्याने गोलंदाजी केली असं नाहीये. परफेक्ट फक्त एकच धागा पकडून गोलंदाजी केली तर व्हेरिएशन असणारी गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. निश्चितच अगदी आपण पाहतोय व्हेरिएशन दाखवतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करतोय. हाही बॉल आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर लेनचा पाहायला मिळतोय. एकच धाव याही चेंडूवरती येते. एक षटकार जरूर आला. तदनंतर योग्य लेंथवरती गोलंदाजी ऑस्डन मानकरच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्तीवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 25 वरती आपण पाहतोय. अगदी आपण कंपॅरिझन पाहिलं तर 2 षटकात 24 धावा आणि 2 विकेट तिथे गमावल्या होत्या वसई कोलीवाडा संघाने. मात्र 25 धावा आतापर्यंत 2020 बॉईज नारंगी संघाच्या पाहायला मिळत आहेत. मात्र 18 चेंडू आणि 63 धावा. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 21च्या घरात जाऊन पोचला गेलाय प्रमोद सर. हो, डेफिनेटली दिनेश चिकेनी ज्या पद्धतीने कंपॅरिझन आपण पाहिलं तर आतापर्यंत पारडं जड आहे ते 2020 बॉईज नारंगी टीमचं. कारण इथे कोणताही गडी गमावलेला नाहीये. तिथे 2 फलंदाज बाद झाले होते. धावा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे इथून
त्या इक्वेशन प्रमाणे खेळतील तर डेफिनेटली विजयावर शिक्कामोर्तब करतील, परंतु इथून विकेटची भूक आणि डॉट बॉलची भूक काही मिटणार नाहीये गोलंदाजांची आणि त्यामुळे एक चांगली बिग फाईट पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. ऑल इज वेल. चर्चा चर्चा आणि चर्चा फक्त या स्पर्धेची सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. या विभागामध्ये ही स्पर्धा 5 दिवस सातत्याने चर्चेत राहणारी. खराब शॉट सिलेक्शन सध्या गौतम पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढत नाहीये. ॲज अ कॅप्टन म्हणून आज चांगली उत्कृष्ट कामगिरी करत नाहीये आणि त्यामुळे दिनेश जिकेनी आता अंडर प्रेशर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय की काय गौतम पाटील. निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतोय मयूर मांगेलाने फलंदाजी केलंय त्या लईमध्ये गौतम पाटीलला अगदी लई सापडलेली नाही. 6 बॉलवरती 3 तर 7 बॉलमध्ये 22 मयूर मांगेलेच्या बॅटमधनं धावा आलेत. याही वेळेला जबरदस्त चेंडू व्हेरिएशन दाखवतोय. लोअर फुलटॉस चेंडू हाताळला गेलाय आणि तोही पाठवला यष्टीरक्षकाच्या दिशेने. जसा उल्लेख तुम्ही केला होता प्रमोद सर की गोलंदाजाची डॉट बॉलची भूक काही मिटणार नाही आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रॉकची होत असताना पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी, बरोबर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल ऑन साईडला, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु क्लिअर होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह होता. काय एक्झॅक्टली यावेळेला पाहायला मिळतं. मात्र इथून जर आपण पाहिलं तर सेफ आहे का, पंच मात्र त्या ठिकाणी विचारपूस करतायत आणि इथून जर आपण पाहिलं तर सेफ आहे. चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड. लो फुलटॉस बॉल, बरोबर स्वीट स्पॉटला बॉल कनेक्ट होऊ शकला नाही आणि त्यामुळे एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि त्यानंतरचा अप्रतिम फिल्डिंगचा यावेळेला दर्जा काय आहे, अप्रतिम. आपल्या टीमसाठी 5 रन्स रोखले गेलेत, याला म्हणतात स्टँडर्ड फिल्डिंगचा जो आहे तो अप्रतिम पाहायला मिळतोय. 26-0 3 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला मयूर मांगेला च्या बॅटमधून ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. काय फिल्डिंगचा दर्जा यावेळेला दाखवला आणि गौतम पाटीलला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला. गौतम पाटील परतेल कारण त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 4 धावा आल्या. बॉल त्याने फेस केले ते 8 आणि त्यामुळे तो स्ट्राईक रेट चांगला नव्हता, बॅटिंग ॲव्हरेज चांगला नव्हता आणि त्यामुळे इथे स्वतः विकेट सॅक्रिफाईस करत असताना 27-1 4 बॉलच्या समाप्तीनंतर. रॉक सध्या चांगली गोलंदाजी करताना, जॅक्सन मात्र यावेळेला पाठ त्याची थोपाटतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून मात्र हे ॲप्रिसिएट केलं जातं. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक वगळता आपण पाहिलं तर खूप महागडं षटक होतं, परंतु त्यानंतर ऑस्डॉन मानकर आणि रॉकने जी गोलंदाजी केली दिनेशजी ती अप्रतिम पाहायला मिळाली, वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद. निश्चितच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत आहे. दोन्ही गोलंदाजांनी अगदी डॉमिनेट केलंय बॉलिंगच्या माध्यमातून आणि धावा अगदी आपण पाहिलं तर 27 वरती पाहायला मिळत आहेत. आस्किंग रन रेट आता वाढला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मयूर मांगेलाला आता हात खुले करावे लागतील. जशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली होती ती सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळेल का याकडेही लक्ष लागलंय. 27 धावा, 1 गडी बाद, 26चा आस्किंग रन रेट आता आपण पाहतोय, रिक्वायर्ड रन रेट पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, धीरज येतोय क्रमांक 3 वरती. फुलटॉस बॉल, जबरदस्त फटका, फुलटॉस बॉलला सोडणार नाही. मयूर मांगेला लॉंग ऑनच्या वरनं फेकून दिलंय आउट ऑफ दी पार्क. षटकार. याच फटक्याची अपेक्षा होती डगआउट मधून. मयूर मांगेला जिथपर्यंत तिची बॅट चार्ज होईल तिथपर्यंत धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. एक रन मशीन आहे या संघाची. लो फुलटॉस बॉल होता, सहजगत्या बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलं. षटकारासाठी 6 धावा येत आहेत. वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकतायत ॲक्शन रिप्ले. अगदी क्रीजचा चांगला वापर केला होता, शफल झाले होते, लो फुलटॉस बॉल होता, फुटवर्कचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच बॉल आलेला आहे. या षटकारानंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात. 33 रन, 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल रॉक. धीरज पाटील न्यू मॅन इन फॉर्म म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साईडला परफेक्शन नव्हतं या बॉलवर. फिल्डर येत आहेत आणि आता कोणतीही चूक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच बाय क्रिसिल. पहिल्यांदा चूक झाली होती परंतु आता चूक मी करणार नाहीये. इथे विकेट डाऊन, फलंदाज बाद. अखेरकार रॉकला पुन्हा एकदा सफलता मिळते. फलंदाज बाद होताना 33ला दुसरा धक्का. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा भरपूर धावा हव्यात ते आपण पाहू शकतायत.
55 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 55 धावा होऊ शकतात दिनेजिकेने. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. बारा चेंडू 55 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लोअर फुलटूसचा चेंडू अगदी फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. मयूर मांगेलाला आणि मोठी सफलता तिथे प्राप्त केली. रॉकने दबाव वाढतोय. 12-55चं समीकरण. इथे 12 बॉल 55 रन करायचे असतील तर 9 षटकार तुम्हाला खेचावे लागतील. मोठे मोठे फटके यायला हवेत. मनीष पाटील गोलंदाजी मार्गावरती. ऑस्डन येतोय बॅटिंगसाठी. मनीष येतोय तर गोलंदाजी मार्गावरती ऑस्डन मानकर तयार झालाय. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक. कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 16 धावा आल्या आणि तदनंतर धावांचा वेग जो कमी प्रमाणात पाहायला मिळाला तो ऑस्डन मानकरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाला. नक्कीच यावेळेला जॅक्सन या कॅप्टनचं मी कौतुक करेन. चांगली कॅप्टनशिप यावेळेला त्याने जरूर सांभाळली गेली. कारण जेव्हा कर्णधार पदाची माळ तुमच्या गळ्यामध्ये येते त्यावेळेला त्या संघाची जबाबदारी आणि गावाची जबाबदारी सुद्धा तुम्हाला मात्र ती संपूर्ण स्वीकारावी लागते. कारण जेव्हा संघ खेळतो त्यामुळे गावकऱ्यांची संपूर्ण नजर मात्र आपल्या संघाकडे असते. ऑन साइडला धीरज पाटीलच्या बॅटमधून छोटा पॅक, बडा धमाका. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, ब्युटिफुल मल्टी हिट. श्रद्धांजली चषक षटकार, 6 धावा. जशी सुरुवात हवी होती तशी या षटकाची सुरुवात करून दिली धीरजने. अफलातून फटका पाहायला मिळतोय. दर्जेदार टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जसा तुम्ही उल्लेख केला की बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सुरुवात चांगली करून दिलाय. अजूनही आपण पाहिलं तर 49ची आवश्यकता 11 बॉलवरती. ऑस्डन मानकर गेल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ऑन साइडला जरूर खेळून काढलंय. फिल्डर येत आहेत डीप मिड विकेट वरून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 2 3 थर्ड अटेम्प्टला कॅरी करत असताना हा झेल आणि धीरज पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 49 रनची आवश्यकता आहे. क्रिसिल त्या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र पुढे सरसावले गेले होते. आज क्रिसिलचा बॉल काही पिछा सोडत नाहीये, पाठलाग सोडत नाहीये आणि सक्सेस ठरलेत. 2 कॅच आतापर्यंत त्याच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळत आहेत. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अटेम्प्टला अगदी चांगला नेत्रदीपक झेल टिपत असताना 39ला 3, 10 बॉल 49. इथून 5 ते 6 मोठे फटके आले ना दिनेजी किनी तर कदाचित सामन्यामध्ये पलटवार निर्माण करू शकतील. जबरदस्त झेल टिपला गेलाय. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती तो षटकार आला होता. मात्र तदनंतर हा झेल आपण पाहिला तर अफलातून होता. मात्र कौतुक करावं लागेल ऑस्डन मानकरचा. फ्लाइटेड डिलिव्हरी होती त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 49 रन. आता सुरुवातीच्या काही चेंडूंवरती मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. मोठे फटके जर आले तर धावांचा अगदी आलेख जो आहे तो उंचावला जाऊ शकतोय. 10 बॉल 49 रन. फ्लड स्लाइटमध्ये काही संघांना मात्र खूप अनुभव असतो. काही संघ नवीन असतात जेव्हा फ्लड स्लाइटमध्ये खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नसतो. कारण दिवसा क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट फार मोठी तफावत असते हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. भारवी लाईट्स यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता ती सुंदर या लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. सॅम, निशांत अँड केवल या त्रिमूर्तींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 39ला 3 चौथं षटक आहे प्रगतीपथावर. 10 बॉल 49. 2020 बॉयज नारंगी टीमला विजयासाठी. ऑस्डनचा बॉल, काय गोलंदाजी केली ऑस्डन मानकरने. मागील 2-3 वर्षामध्ये ऑस्डनने जी कामगिरी केली ना ती उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. सातत्य आहे या गोलंदाजाकडे. प्रथमतः तो सुरुवातीला खूप धावा खर्च करायचा परंतु त्याला त्याच्या संघाने पाठबळ दिलं. जरी धावा आल्या 20-25 तरी सुद्धा तुला गोलंदाजी करायची आहे. आणि हा जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास संघाकडून मिळतो त्यावेळेला तुमचं एक पाऊल पुढे असतं. आणि जर एखाद्या गोलंदाजाला मार मिळतो त्यावेळेला त्या गोलंदाजाला बंदी आणली जाते, गोलंदाजी दिलीच जात नाही, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिलीच जात नाही, त्यावेळेला त्याचं मात्र मनोबल खच्चीकरण होतं. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाचं काम सुद्धा टफ झालंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर सध्या 40. 8 बॉल आणि 48 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 8-48 बरोबर 8 षटकार.
अप्रतिम चांगला फटका तर आहे. एलिव्हेशन तेवढं मिळालेलं नाहीये. चांगला झेल टिपला गेलाय. या वेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. 40 ला 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकला चांगला झेल आणि चांगले जजमेंट पाहायला मिळालं होतं. फलंदाज बाद होताना मनीष बॅक टू द डगआउट. 40 ला 4. काय गोलंदाजी केली औसरन मानकरने. अतिशय चांगली गोलंदाजी. लेग ब्रेकचा मारा अचूक टप्प्यावर भेदक मारे. मयूर मांगेला यांनी खूप चांगली स्टार्ट जरूर केली होती परंतु त्यानंतर 40 ला 4. 5 बॉलच्या समाप्तीनंतर यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह गुड शॉट. हरीश च्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. चांगला फटका होता अगदी मिडल ऑफ द बॅटने. यावेळेला जरूर आपण पाहू शकताय तर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि शशिकांतजी पाटील साहेब यांचा भव्य षटकार आणि स्वागत मुख्य मंचावर केले गेले. वेलकम शशिकांतजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक प्रामाणिक उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपेश अर्थातच दाऊ भोईर एक मन मिळावी व्यक्तिमत्व आणि नेहमीच दाऊ भोईर हे दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं ज्यांनी कमावलेत. नेहमीच आपण सातत्याने पाहिलंय. ही स्पर्धा आता अव्याहतपणे अविरतपणे सातत्याने पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे कारण यशस्वी मार्गाच्या दिशेने ही स्पर्धा कालच्या दिवसात अप्रतिम खेळ साकारला गेला. आजच्या दिवसात सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगले संघ आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्ग येत आहेत ते सुद्धा सांगतायत की काय आयोजन केलंय. प्रत्येक जण मात्र स्तुती सुमने उधळतोय या स्पर्धेची. 6 बॉल आणि 42 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 6 बॉल 42. अमर आणि हरीश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. अमरला पाहिल्यानंतर अशा पद्धतीने आपण पाहू शकताय श्रेयस इंदुळकर या खेळाडूची आठवण येईल अशी पर्सनॅलिटी या खेळाडूची आपण पाहू शकतायत. चांगला बॉल होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि सरळ बॉल आणि यस बॅटचे एंट्री कन फलंदाज बाद. दिनेश किनी काय म्हणतील या स्पर्धेच्या माध्यमातून आजची दुसरी रात्र या स्पर्धेची पाहायला मिळते. कसा अनुभव राहिला आतापर्यंतचा. सुरेख स्पर्धा पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण स्पर्धा पाहतोय आजचा दुसरा दिवस योग्य त्या रीती स्पर्धेचा पाहायला मिळतोय आणि कालचा दिवस जबरदस्त राहिला. जशी सुरुवात झाली त्या पद्धतीने कालच्या दिवसात भरपूर सारे षटकार चौकार लागलेत आणि आजही आपण पाहिलं तर चांगला खेळ सर्व संघ करताना पाहायला मिळतो आहेत. स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर कैलासवासी शरद गंगाधर भोईर आणि कैलासवासी विजय भोईर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2026चा हा सोहळा आपण पाहतोय प्रमोद सर. अतिशय चांगला हा क्रिकेटचा देदीप्यमान आपण पाहू शकताय सोहळा आहे. दीपेश भोईर अर्थातच दाऊ भाऊ यांना आपण पाहू शकतायत. मिलिंदजी भोईर, महेशजी भोईर, सुहाजी भोईर, नागेजी पाटील, रोशन भोईर, पिंट्या, राज भोईर, प्रकाशजी पाटील, नितीनजी भोईर, अविनाशजी भोईर, हरेशजी किनी, भूपेंद्रजी भोईर, दिवाकरजी पाटील, दर्शनजी पाटील, संदीपजी म्हात्रे, दर्शनजी भोईर, राजेजी म्हात्रे या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. जरा फलंदाज थोडंसं जरा आपण लवकर या मैदानाच्या आतमध्ये विकेट गेल्यानंतर 46 ला 6 धक्के बसले गेलेत. आज मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळाल्या कारण गेल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमची 2 षटकांमध्ये 45 रन आणि 18 बॉलमध्ये फक्त 16 रन. काय गोलंदाजी अप्रतिम आणि ती विकेट हॅट्रिक
आणि हॅट्रिक वरती क्रिसिल आणि विघ्नेश साखर तोडेनंतर क्रिसिलचा नंबर यावेळेला या पंक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन क्रिसिल, अतिशय या टीमचा हा वंडर बॉय आहे हेच मी म्हणेन जो पाहायला मिळतोय वसई कोळीवाडा या टीमचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. अप्रतिम चांगली गोलंदाजी केली. थांबून बॉल मात्र यावेळेला जरूर आला होता आणि त्यानंतरचा हा कॉटन बोल्टचा अप्रतिम झेल टिपला गेलाय. जतीन बॅटिंग स्टान्स अप्रतिम होता परंतु यावेळेला भरपूर बॉल वर गेला आणि त्यानंतर उंचीवर जात असताना जजमेंट चांगलं होतं आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये क्रिसिल एक अप्रतिम गोलंदाज म्हणून परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ऑन साईडला खेळत असताना आपण पाहता येते एक रन डेफिनेटली मेल जयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 47 या धावसंख्येवर. तुमच्या लेफ्ट साईडला मिलिंदजी भोईर आणि महेशजी भोईर उद्याच्या तयारीची गोष्ट चर्चा करत असताना सध्या कॅमेऱ्यात बंदिस्त होत आहेत. 47ला 7 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल आहेत. फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. यावेळेला पुन्हा एकदा विकेट मिळण्याची दाट शक्यता. गॉडसन पाकिट पुढे सरसावेल. ग्रेट कॅच. परफेक्ट विकेट किपर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं विकेट किपरच्या भूमिकेत गेली कित्येक वर्ष चांगला दर्जा त्याने दाखवलाय आणि हा झेल त्याच्या नावावर आपण पाहत आहेत. क्रिसिलला ही 4थी विकेट मिळते. 5 कंप्लीट करेल की काय. बॅटिंगमध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग करत असताना क्रिसिलच्या बॅटमधून 31 धावा 9 बॉलमध्ये आक्रमकता दाखवली. 4 षटकार आणि 1 चौकार. परफेक्ट ऑलराऊंडर वसई कोळीवाडा या टीममधून भरवशाचा पॅकेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि वसई कोळीवाडा टीमचा वंडर बॉय म्हणून क्रिसिल या खेळाडूकडे पाहिलं जातं. 47ला 8. त्या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. सेकंड राऊंडमध्ये धडाक्यात आणि धमाक्यात मात्र प्रवेश केला गेलाय. तो वसई कोळीवाडा टीम नाही. वसई कोळीवाडा 1/40 रन्स